नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी किंवा 10वीचं इंग्रजी रायटिंग स्किल, इंग्लिश रायटिंग स्किलमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे लेटर रायटिंग, पत्रलेखन. पत्रलेखन 5 गुणांसाठी आहे आणि 5 गुणांपैकी 5 गुण कसे मिळतील किंवा जास्तीत जास्त गुण कसे मिळतील त्यासाठी आपल्याला पत्रलेखन कसं लिहायचं हे आपण पाहूयात. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण जर पाहिलं, या उदाहरणामध्ये काय बाबा, प्रश्न नीट समजून घ्या बरं का. ब्लड डोनेशन कॅम्प आहे. इथे काय आहे, इमॅजिन दॅट यू आर अभिषेक और आकांक्षा व्यंकट सुरवसे फ्रॉम फ्लॅट नंबर 9 गोकुळधाम सोसायटी सोलापूर. नाव कॉमा दिलाय आणि नंतर नाव रीड द ॲडव्हर्टाइजमेंट गिवन बिलो अँड अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर्स. म्हणजे आपल्याला या प्रश्नात काय दिलं, तुम्ही बाबा अभिषेक आहात आणि तुम्ही कुठं राहतात तो पत्ता पण दिलेला आहे, त्याच्यामुळे आपला पत्ता दुसरा वापरायचा नाही आहे. आणि याच्यामध्ये ही ॲडव्हर्टाइजमेंट वाचायचे आणि त्या ॲडव्हर्टाइजमेंटला अनुसरून तुम्हाला पत्र लिहायचं आहे. पहिले ॲडव्हर्टाइजमेंट समजून घ्या. बघा काय ॲडव्हर्टाइजमेंट, इट्स सेफ, इट्स सिम्पल अँड इट्स लाईफ सेवर. म्हणजे सेफ आहे, सिम्पल आहे म्हणजे सोपं आहे आणि जीवन वाचवणारं आहे. काय आहे पहा, प्लीज सपोर्ट द इंटिटेटिव्ह. डेट दिलेली आहे नोव्हेंबर 2, 2019 म्हणजे 2 नोव्हेंबर आहे. टाईम दिलेला आहे 10 AM to 5 PM आणि वेन्यू आहे इंद्रधनू ओल्ड एज होम रामवाडी डिश लातूर आहे. ऑर्गनाइज बाय आहे भालचंद्र ब्लड बँक पतंग रोड रामवाडी. ओके. बेनिफिट्स, हे काय ब्लड डोनेशन कॅम्प आहे, त्याचे बेनिफिट्स दिले आहे. रिड्यूस द चान्स ऑफ हार्ट अटॅकचे चान्स आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडं इम्प्रूव्ह ओव्हरऑल हेल्थ आहे. बरेचसे पॉईंट दिले म्हणजे ब्लड डोनेशनचे बेनिफिट्ससुद्धा दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर बाकीसुद्धा अट्रॅक्शन्स आहेत खाली. त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट तुम्हाला मिळणार आहे, फ्री आहे. फ्री कन्सल्टंट आहे. त्याच्यानंतर फ्री गिफ्टसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे ही एकंदरीत माहिती आहे, एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे जी रक्तदान शिबिरच्या संदर्भात आहे. आता ही ॲडव्हर्टाईज समजल्यानंतर प्रश्न बघा काय आहे. प्रश्न दिला आहे इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर. आपण आज इन्फॉर्मल लेटर पाहणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये फॉर्मल लेटर पाहण्याचा प्रयत्न करू. काय दिलं आहे, राईट अ लेटर टू युअर अंकल टेलिंग हिम अबाउट द कॅम्प. म्हणजे तुमच्या अंकलला, काकांना पत्र लिहायचं आहे आणि त्यांना या ॲडव्हर्टाइजमेंट जी तुम्ही वाचली ब्लड कॅम्पची तिच्या संदर्भात माहिती द्यायची आहे. आणि एन्करेज हिम टू डोनेट ब्लड बाय टेलिंग हिम बेनिफिट ऑफ ब्लड डोनेशन. फक्त त्यांना एन्करेज करायचं की बाबा तुम्ही ब्लड डोनेशन करा आणि त्यांना ब्लड डोनेशनचे बेनिफिट पण सांगायचे आहेत, जे बेनिफिट ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला दिलेले आहेत. आणि तुम्ही तुमचे पॉईंटसुद्धा वापरू शकता. बघा आता आपण पत्र लिहिताना सगळ्यात पहिली गोष्ट ही आपली समजा पेज आहे. या पेजच्या एका लाईनीमध्येच तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट आपला पत्ता जो आहे तो वरती आला पाहिजे. आता पत्ता तुमचा टाकायचा नाही. पत्ता कोण आहे, आता अभिषेकचा पत्ता दिलेला आहे तिथे, तो बघून मी लिहिलेला आहे. अभिषेकचा पत्ता दिला आहे, अभिषेक व्यंकट सुरवसे फ्लॅट नंबर 9 गोकुलधाम सोसायटी सोलापूर 28 ऑक्टोबर 2019. तारीख लिहिताना मित्रांनो लक्षात घ्या 28 ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर काय असेल तो महिना लिहायचा. 28/12/2019 असं काही करायचं नाही आहे. आणखी दुसरी गोष्ट, पत्रामध्ये काय दिलं आहे, ब्लड डोनेशन कॅम्प 2 नोव्हेंबरला आहे, बरोबर ना. मग तुमच्या पत्रावरची तारीख जी आहे ती 2 नोव्हेंबरच्या अगोदरची असली पाहिजे, याची पण काळजी घ्यायची. ओके. त्यानंतर हा पार्ट लिहून झाल्यानंतर आपल्याला काय लिहायचं, डिअर अंकल. एक ओळ सोडून खाली लिहू शकतो डिअर अंकल. आणि त्यानंतर एक ओळ सोडून खाली हा जो भाग आहे हा सगळ्या प्रकारच्या पत्रांसाठी तुम्ही पाठ करून ठेवू शकताय. कुठल्याही प्रकारच्या पत्रांसाठी तुम्ही ह्या ज्या 4-5 ओळी आहेत सुरुवातीच्या त्या जशाच्या तशा लिहिल्या तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बघा काय आहे, आय रिसिव्ड युअर लेटर ऑन मंडे. तुमचं पत्र मला सोमवारी मिळालं. आय ग्लॅड टू रीड इट. मला वाचून आनंद झाला किंवा आय एम व्हेरी हॅपी टू रीड इट. मला वाचून खूप आनंद झाला असं सुद्धा लिहू शकतो. त्यानंतर आय एम फाईन हिअर. मी इथे बरा आहे. यू डोंट वरी अबाउट मी. माझी काळजी करू नका. इथं पूर्णविराम द्यायचं राहिलं. आणि नंतर हाऊ आर यू. तुम्ही कसे आहात. ओके. तर अशा प्रकारे हे ज्या काही ओळी आहेत त्या तुम्ही पत्रासाठी, कुठल्याही प्रकारचं पत्र आलं तर तुम्ही या ओळी पाठ करून ठेवा, समजून घ्या. आणि नंतर आपल्याला काय करायचं, जे आपण ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये बघितले त्याला अनुसरून आपण लिहू की आय एम रायटिंग टू अ लेटर फॉर अ स्पेशल पर्पज. हे जे वाक्य आहे ना ते कुठल्याही पत्रामध्ये तुम्हाला वापरू शकता तुम्ही. आय एम रायटिंग टू अ लेटर फॉर अ स्पेशल पर्पज. म्हणजे एका स्पेशल कारणासाठी मी पत्र लिहित आहे. कुठल्याही पत्राला एक स्पेशल कारण असतं. त्याच्यामुळे तुम्ही हे जे वाक्य आहे पहिलं सेंटेन्स
कुठल्याही प्रकारच्या पत्रामध्ये तुम्हाला लिहिण्यासाठी उपयोगी पडेल. त्याच्यामुळे ही वरची सेंटेन्स आणि हे एक सेंटेन्स जे आहे ते तुम्ही पाठ करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पत्र लिहिताना उपयोगी पडेल, त्याचा वापर करता येईल. आता काय आहे बाबा, भालचंद्र ब्लड ग्रुप ब्लड बँक फ्रॉम पतंग रोड रामवाडी यांनी ऑर्गनाईज केलं ब्लड डोनेशन कॅम्प ॲट इंद्रधनू ओल्ड एज होम रामवाडी. सो आय इथं कॅपिटल पाहिजे होता. आता इथं रामवाडीमध्ये इथं पहा आपण काय लिहिलं की भालचंद्र ब्लड ग्रुपने कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे आणि कुठे केलं ते आपण लिहिलं. ओके, तर पहिलं ते लिहायचं, कार्यक्रम कोणी आयोजित केला आहे, कुठे आयोजित केला ते आपण आपल्या भाषेमध्ये तोडक्या मोडक्या शब्दामध्ये लिहिलं तरी चालेल. ह्याच्या 2 ओळी त्या फक्त पॅरेग्राफमधल्या उचलल्यात. आणि त्यानंतर सो आय सजेस्टेड टू यू प्लीज विजिट दिस कॅम्प ॲज वेल ॲज डोनेट ब्लड. बरोबर ना, तुम्ही या कॅम्पला जो आहे तुम्ही व्हिजिट करा आणि तुमचं ब्लडही डोनेट करण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यानंतर पुढे त्या ॲडव्हर्टाईजमध्ये बघून तुम्ही काय काय लिहायचं ते मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे. इथं पुढे रेष आहे, म्हणजे तुम्हाला आणखी बरंच काहीतरी तुमच्या भाषेमध्ये तुम्ही लिहू शकताय. आणि शेवटी आपल्याला काय करायचं आहे, शेवटी तुम्ही या ज्या काही 2-3 ओळी आहेत त्या पण समजून घ्या, पाठ करून ठेवा, त्या तुम्हाला शेवटी लिहायला उपयोगी पडतील पत्राच्या शेवटी. कन्व्हे माय बेस्ट रिगार्ड टू एल्डर्स, म्हणजे एल्डर्स जे आहेत, जी मोठी माणसं आहेत त्यांना माझा नमस्कार सांगा. अँड बेस्ट विशेस टू चिंटू, म्हणजे चिंटू जो आहे त्याला माझ्या बेस्ट विशेस सांगा, किंवा बेस्ट विशेस टू ओल्डर लिहिलं तरी चालेल, किंवा गिव्ह माय लव टू ऑल असं लिहिलं तरी चालेल. आणि शेवटी प्लीज राईट मी अँड टेल मी अबाउट युअर डिसिजन. ओके, तर अशा प्रकारे हे लिहू शकतो. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी युअर लविंग अभिषेक सुरवसे हे सुद्धा लिहायचं, कोण पत्र लिहितं हे लिहायचं. ओके, तर आता ह्या महत्त्वाचा मुद्दा जो आहे इथं या भागामध्ये आणखी काय काय लिहू शकतो याच्यावरती आता आपण चर्चा करू. बघा आणखी काय काय लिहू शकतो, आपण आपल्या ॲडव्हर्टाईजकडे जाऊ आणि तिच्यावरून समजून घेऊ की काय काय लिहू शकतो. मग इथं लिहू शकतो की बाबा ब्लड डोनेशनचे बेनिफिट दिले. ओके, तर मग हे बेनिफिट लिहा बाबा. सो इफ यू डोनेट युअर ब्लड, सो तुम्ही जर तुमच्या ब्लडचं जर डोनेशन केलं तर यू गेट मोर बेनिफिट्स वगैरे, तुम्हाला बरेचसे बेनिफिट्स मिळतील. आणि नंतर हे बेनिफिट्स तुम्ही लिहू शकता की बेनिफिट्स ऑफ ब्लड डोनेशन रिड्यूस द चान्स ऑफ हार्ट अटॅकचे जे काही चान्स आहेत ते तुमचे कमी होतील. आणि त्याच्यानंतर हे 1-2 ही सुद्धा 2 जी दिलेली आहेत बेनिफिट ती सुद्धा तुम्ही लिहू शकता, म्हणजे तुमचा जो कंटेंट आहे तो वाढेल. आणि त्याच्यानंतर अट्रॅक्शनसुद्धा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बाबा तुम्ही जर ब्लड डोनेशन जर केलं तर फ्री ब्लड टेस्ट आहे. ओके, त्या कॅम्पमध्ये ही वाक्य जी आहेत ती सुद्धा तुम्ही तुमच्या लेटरमध्ये लिहू शकताय. ओके, नक्कीच तुम्हाला समजलं असेल. याच्यातलीच वाक्य उचलून, जर तुम्हाला काही सुचलं नसेल तर याच्यातलीच काही वाक्य उचलून तुम्हाला तुमच्या त्या लेटरमध्ये लिहिता येऊ शकताय. परंतु मला जेवढं सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, मी सुद्धा शिकत आहे आणि मला जेवढं ज्ञान आहे, जेवढं नॉलेज माझ्याकडं आहे तेवढं तुम्हाला मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच समजलं असेल तर आपला यूट्यूब चॅनल जो आहे तो तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच आणखी काही रायटिंग स्किलचा भाग आहे तो तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करू. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू.